सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। तर बघा रात्रीचे 8 वाजलेत, कुंचन सेवा करते कारण बघा माझी कोल्हापूर महालक्ष्मी आई मी येईपर्यंत माझी वाट बघत असते माझी आई। आणि बघा सकाळी आईला हे घातलेले गजरे आहेत, जसेच्या तसे आहेत। बऱ्याच ताई शॉपला येताना गजरे वगैरे आईला आणतात। आणि आज बघा आई किती सुंदर दिसते, कधी शीतल माझी येते आणि मला कधी भेटते आणि कधी माझ्याशी संवाद साधते। शॉपमध्ये पण कंटिन्यू माझ्यासोबत असते, घरी आलं तरी आईसोबत असते। म्हणजे आईशिवाय आणि स्वामी माऊलींशिवाय दिवस नाही, आयुष्य नाही असं झालं आहे आता। तर बघा सांगायचं उद्देश आहे की तुमच्या सेवेसाठी कुठलाही टाईम किंवा रात्र सकाळ असं काही नाही। तर बघा मी रात्री सेवा करते कारण दिवसभर शॉपवर होते। बऱ्याच ताई आल्या, त्या ताईंना कुंचन सेवा दिली। बऱ्याच ताईंना भेटायचं असतं, त्यांचं दुःख असतं कारण त्यांना असं वाटतं की शीतलताईपाशी गेल्यावर आम्हाला काहीतरी मार्ग मिळेल, आमचं चांगलं होईल। म्हणून बऱ्याच ताई कुठून कुठून दुरून येतात बरं का, सांगली, कोल्हापूर, जळगाव, ठाणे, राजस्थान, त्यासोबत सुरत, भरपूर ठिकाणावरून ताई येतात। तर बघा आज मी रोज रात्रीची भगवतीची सेवा करते, त्रिपुरा सुंदरीची सेवा करते। महालक्ष्मी आईला भेटल्याशिवाय संवाद साधल्याशिवाय झोपत नाही। बऱ्याच ताईंचं मत असते की शीतलताई पहिल्यासारखे व्हिडिओ आईसोबतच्या संवादाचे तुमचे येत नाहीत। तर बघा वेळात वेळ काढून मी आजचा व्हिडिओ करते कुंचन सेवेसाठी। बघा सर्वप्रथम सहस्त्रकमल काढा। हे सहस्त्रकमल जे आहे ते सगळ्यात मोठ्या साईजचं आहे बरं का आपल्याकडलं। खाली बघा यूट्यूबला तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते उत्तर पूजा आणि धनलक्ष्मी कुंचन सेवेची। कारण बघा तुम्ही स्वतःशीच मनोभावे सेवा करा, कर्जमुक्ती इच्छापूर्तीसाठी ही सेवा खूप चांगली आहे बरं का। तुमचे सगळे मनोरथ पूर्ण होतात, आरोग्य चांगलं राहतं आणि महालक्ष्मीची सेवा घडते, महालक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या घरावरती कोणतंही संकट येत नाही आईच्या आशीर्वादाने कृपेने। तर बघा हा आपल्याकडला कुंचन आहे बरं का, स्वामी मूर्ती आर्टचा। ह्याच्यावरती स्वामी मूर्ती आर्टचा शिक्का पण आहे आणि विष्णू भगवानांची बघा प्रतिमा आहे। त्यामुळे बघा ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः ह्या मंत्राचं पठण करत तुम्हाला ही कुंचन सेवा पूर्ण करायची आहे। सर्व मंगल मांगल्ये अगोदर अलंकरित करून घ्या। शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। तुम्ही बघा सकाळी वेळ भेटत नाही, बऱ्याच ताई ऑफिसला जातात किंवा बऱ्याच ताईंना वेळ नाही भेटत, तर तुम्ही संध्याकाळी बघा अगदी 9 पर्यंत ही कुंचन सेवा करू शकताय। कारण कुंचन सेवा देवीची उपासना करायला रात्रीचे सुद्धा शांततेमध्ये छान देवीची आपण सेवा उपासना करू शकतो। तर आता बघा ह्याच्यावरती तुम्ही कोणती डिश ठेवू शकताय आणि तुम्ही डायरेक्ट सहस्त्र कमलदलवरती सुद्धा हा कुंचन सेवेसाठी ठेवू शकताय। तर बघा अशा प्रकारे बघा कुंचन सेवेसाठी तुम्ही असा कुंचन ठेवायचा आहे सहस्त्र कमलदलावरती। डिशसुद्धा चालते तुमच्याकडे जर पितळेची डिश असेल, कारण बघा आता डिशवरती मी एक दिवा ठेवला आहे स्वामींसमोर, त्यामुळे मी डिश ह्याच्याखाली ठेवू शकले नाही कारण ती कुंचन सेवेची डिश आहे, पण ती स्वामींसमोर मी श्रीयंत्र ठेवलेलं आहे, त्यामुळं इथं कुंचन सेवेला डिश नाही आहे। पण तुम्ही डिश आवर्जून ठेवा बरं का। आता बघा हा कुंचन आपण घेतला, ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, सर्वप्रथम बघा थोडेसे हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि शक्यतो बघा तुपाचा दिवा लावा। हे बघा इथं मी लावला 1 तास चालणारा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। आणि कुंचन सेवेसाठी बघा तुम्हाला अगोदर काय करायचं, ह्या कुंचनमध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः ह्या मंत्राचं पठण करत ह्या कुंचनमध्ये अशा तांदूळ अक्षता टाकायचे आहेत। आणि ह्या कुंचन बघा अगदी नव्यासारखा चमकतो, कारण बघा आपल्याकडले घेतलेले कुंचन सेवेचे अनुभव बऱ्याच ताईंना आहेत। त्यामुळे बघा विकणं हा भाग वेगळा, पण तुम्हाला सुद्धा ह्या सेवेतून समाधान लाभलं पाहिजे, तुम्हाला अनुभव आला पाहिजे आणि तुम्ही जी सेवा करताय त्या सेवेचं तुम्हाला सुद्धा रिझल्ट मिळाला पाहिजे। कारण कसं आहे प्रत्येकजण बघा देवाचा धावा किंवा एखादी सेवा का करतो, काहीतरी आयुष्यामध्ये अडीअडचणी किंवा प्रॉब्लेम असतो म्हणून। तर त्या प्रॉब्लेमपासून बघा आपल्याला मुक्ती किंवा सुटका हवी असते, किंवा त्या प्रॉब्लेमपासून आपलं प्रत्येकाची एकच इच्छा असते की देवाच्या कृपेने आमचं सगळं काही चांगलं व्हावं शीतलताई, म्हणून आम्ही कुंचन सेवा करतो। तर या कुंचन सेवेसाठी बघा तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याकडे बघा चांदीची रत्न पण आहेत, कवड्या पण आहेत, गोमती चक्र पण आहे। तुम्हाला जे जे घेणं शक्य आहे ते घेऊन सेवा करा, पण चांदी जी आहे ती तुमच्या सेवेमधली पॉझिटिव्हिटी सकारात्मकता वाढवायचं काम करते। त्यामुळे सेवेमध्ये चांदी असणं शुभ असतं आणि चांगलं असतं बरं का। जसं बघा आपल्या घरातली हवा जी आहे ती शुद्ध होते आणि चांदीमुळं प्रत्येक सेवा सिद्ध होते, कारण चांदी हा धातूच त्यासाठी आपण धारण करतो। तसंच बघा
एक ताई आहेत बरं का, ज्या बघा आरोग्यमंत्र्याच्या पत्नी आहेत, त्या आमच्या काल शॉपला आल्या होत्या. 2 महालक्ष्मीला एक साडी, मला एक साडी आणि चांदीची जोडवी, गुळाच्या 2 ढेपी, त्यासोबत बघा हरभऱ्याची डाळ म्हणजे पोळ्यासाठी, आणि त्याचबरोबर बघा काजू, बदाम, केळी, भरपूर काही ताई घेऊन आल्या बरं का. आणि खरंच असं ताईंना बघून माझंसुद्धा मन भरून आलं की या कलियुगात चांगली लोकंसुद्धा आहेत. तर बघा ताईंना भेटूनसुद्धा खूप चांगलं वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं. आणि मी महालक्ष्मी आईची चरणी प्रार्थना करते की ताईची सगळी स्वप्न त्या पूर्ण कर, ताईला चांगलं आरोग्य दे, तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर आई. कारण पहिल्यांदा अशी एक व्यक्ती भेटली की तिला भेटून मला खूप चांगलं वाटलं बरं का. साक्षात लक्ष्मीचं दुसरं रूप म्हणले तरी चालेल, एवढ्या सुंदर, एवढ्या छान ताई होत्या त्या. आणि काल आपल्या शॉपला आले आणि ताईने जोडवी आणली होती, ते सुद्धा मी दाखवणार आहे. महालक्ष्मी आईसाठीच ठेवले सेवेसाठी. तर बघा काय करायचं तुम्हाला, कुंचन सेवा करताना तुम्ही ह्याच्यावर पैशाचं सहस्त्र कमंडलसुद्धा काढू शकता डिशमध्ये, किंवा अगदी डायरेक्ट ह्याच्यावरती पण चालतं. तर ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आई महालक्ष्मी प्रार्थना करा माझ्या घराच्या सुख शांती समृद्धीसाठी, माझ्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी, चांगल्या आरोग्यासाठी, माझ्या पतीच्या प्रगतीसाठी, माझ्या घरावर तुझी कृपा अशीच राहू दे. आणि ही मी कुंचन सेवा आज करते, ती सेवा तू स्वीकार कर. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. पिवळ्या कवड्या टाकायच्या. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. चांदीचं नारळ सध्या स्टॉकमध्ये नाही आहे, पण लवकरच चांदीचा नारळ आपल्याकडे येईल, कारण स्टॉकमधला संपला आहे. तरी पण तुम्ही एकदा इन्क्वायरी करा, तुम्हाला मिळून जाईल. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. चांदीचं हळकुंड. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय, श्री महालक्ष्मी देव्याय, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता ही उधळाची चांदीची फुलं एकूण मी 5 टाकलेत बरं का. सेवेची पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी तुम्ही एक घेऊ शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. हे बघा विष्णूंचं प्रिय आपल्याकडलं फूल आहे, ज्याला पारिजातक असं म्हणतात. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. पारिजातकची बघा मी एकूण 4 फुलं टाकलेत. तुम्ही एक सिंगल घेऊ शकताय. 4 फुलं वेगळी आणि सिंगल सेटमधले वेगळे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तसंच बघा जास्वंदाची 2 फुलं आहेत, गणपती बाप्पाला प्रिय. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. मोती 5 टाका, 4 टाका, 1 टाकला तरी चालतो. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. सिंगल बघा पवळा मी ठेवलेला आहे ह्याच्यावर. पंचरत्न आता मी मोठ्या साईजचे बघा हे पंचरत्न ठेवलेले आहेत. तुम्ही बारके पण आपल्याकडे मिळतात ते ठेवू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. अशा प्रकारे बघा ही सेवा तुमची अक्षदा आणि चांदीची रत्न आणि कवड्या गोमती चक्राने पूर्ण झाली. तर बघा सगळ्यात शेवटी सेवेच्या काय ठेवायचं तर कमळाचं फूल. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. हे कमळाचं फूल आपल्याकडं मिळतं बरं का, तुम्ही ते घेऊ शकताय. चांदी का घ्यावी तर चांदी जी आहे ती आपल्या सेवेतली पॉझिटिव्हिटी सकारात्मकता वाढवते. आता मी एवढी चांदीची रत्न ठेवलेत तर तुम्ही एवढी ठेवायची गरज नाही, कारण मी चांदीने पॉझिटिव्हिटी घरातली वाढवते. त्यामुळे बघा मी प्रत्येक फुलांचे 5-5 क्वांटिटीमध्ये ठेवलेत. तुम्ही सेटमधलं सिंगल फुलसुद्धा घेऊ शकता, कारण कसं आहे जशी ज्याला करायची इच्छा आहे तशा प्रकारे तुम्ही करा. तुमच्याकडे जर असेल शक्य तर तुम्ही एवढी सगळी रत्नसुद्धा घेऊ शकताय, कारण कसं आहे प्रत्येकाची परिस्थिती एकसारखी नसते. आणि आपल्याकडे विदाऊट चांदीचा कुंचन सेट आहे आणि चांदीसोबत पण आहे, जो परवडेल तुमच्या बजेटमध्ये बसेल अगदी तो तुम्ही घेऊन सेवा करा. पण चांदी ही सेवेतली आणि घरातली पॉझिटिव्हिटी वाढवते. सगळ्यात शेवटी बघा एक चांदीचा शिक्का सुद्धा तुम्हाला ह्या सेवेमध्ये ठेवायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तसंच बघा वैभवलक्ष्मी यंत्र. वैभवलक्ष्मी बघा व्रत केलेली मनोकामना इच्छा पूर्ण होते, तर या सेवेमध्ये सुद्धा वैभवलक्ष्मी यंत्र तुम्ही नक्की ठेवा.
हे सुद्धा चांदीमध्ये. आणि विशेष म्हणजे बघा, एक ताई आमच्याकडे हैदराबादवरून हे यंत्र खास घेण्यासाठी आल्या होत्या. कारण चांदीचं यंत्र म्हटलं सगळीकडे मिळतं ताई, पण ह्याच्यातले अंक आकडे किंवा ह्याच्यातले जे काही सेवेचे लिहिलेलं आहे ते सगळं अगदी ठळक दिसतंय. कमलात्मक मंत्रसुद्धा आहे या वैभवलक्ष्मी यंत्रावरती. त्यामुळे बघा तुमच्या सेवेतली पॉझिटिव्हिटी वाढते ह्या सगळ्या पूजा साहित्याने आमच्याकडल्या. आणि कमळाचं फूल बघा, छोट्या मोठ्या बघा, मी कमळाची 2 फुलं ठेवलेली आहेत. तुम्ही सिंगल घेऊ शकताय, कारण माझ्याकडे आहे. किंवा मी सेवेतली पॉझिटिव्हिटी वाढवत असते किंवा मी सेवेला जास्त पॉझिटिव्ह का करते, कारण ही सेवा मी सर्वांना देते आहे, तुमच्यापर्यंत पोचते आहे. आणि महालक्ष्मी आईच्या कृपेने तुमच्या सर्वांचे हे प्रॉब्लेम दूर व्हावे, सर्वांना एक चांगली सकारात्मकता मिळावी, सर्वांच्या आयुष्यातले दुःख दूर व्हावे, म्हणून हा माझा नेहमी पॉझिटिव्ह प्रयत्न असतो. तर बघा, तुम्ही पॉझिटिव्हिटीसुद्धा तुमच्या सेवेतली वाढवू शकता. बघा, काल ताई आलत्या, त्यांनी ही जोडवी आणली होती माझ्यासाठी. पण ही महालक्ष्मी आईला बघा सोन्याचं मंगळसूत्र पण केले. तर ही आईला जोडवी आपण ठेवूया. आणि आई, ताईंना आशीर्वाद दे, तुझी कृपा ताईंवरती सुद्धा अशीच राहू दे. तर बघा, कुंचन सेवेसाठी मी नेहमी सांगते की कवड्याची माळ घ्या, कारण कवड्याची माळ ही महालक्ष्मी आईला प्रिय आहे. आणि कुंचन सेवा झाल्यानंतर बघा, मी एक सोन्याचा हार पण बनवला होता, पण आईची इच्छा होती की मला कवड्याचीच माळ पाहिजे. बाकी चांदीची तू सगळे रत्न मोती पोवळे माझे सगळे आवडत्या गोष्टी देते, पण मला एक छान अशी कवड्याची माळ हवी. बघा किती व्यवस्थित बसली कुंचनला. आणि अशी कवड्याची माळ तुम्ही कुंचन सेवेच्या पूजेमध्ये नक्की महालक्ष्मी आईला घाला, मूर्तीला पण घालू शकताय. आणि जी माळ आहे त्या माळेला सुद्धा हळदी कुंकू लावा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. अशा प्रकारे बघा ही कुंचन सेवा परिपूर्ण झाली. आईला प्रिय असणार बघा कमळाचं फूल. बऱ्याच ताईंना हे कमळाचं फूल मिळत नाही, पण महालक्ष्मी आईची मी एवढी मनोभावे सेवा करते की माझ्या आईच्या सेवेसाठी बघा हे कमळाचं फूल कुठून ना कुठून उपलब्ध होतं. अशी माझ्या आईची खूप मोठी प्रसिद्धी आहे बरं का. आणि आईला बघा सुंदर असं कमळाचं फूल, आता गजरा तर महालक्ष्मी आईने घातला आहे आणि गोड मुकुट घातला आहे. आई खूप सुंदर दिसते आणि आजची अशी सेवा परिपूर्ण झाली. तर स्वामी मूर्ती आर्टचे बघा हे सिल्वर जर्मनचे निरांजन आहेत. एका तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला गुलाबाचं अत्तर सोडायचं आहे आणि एका केवड्याचं, कारण ह्या फ्रेग्रन्सनं, ह्या वासाने लक्ष्मी माता भगवान विष्णू प्रसन्न होतात. तर बघा एक जे आहे ते गुलाबाचं अत्तर मी तुम्हाला दाखवते, दुसरं जे आहे ते केवडा अत्तर आहे. तर बघा, आणि दिव्यामध्ये ते बघा केसर टाकायचं आहे, कारण लक्ष्मीला प्रिय हे केसर आहे. डबी पण आपल्याकडे मिळते बरं का केसराची. त्यासोबत बघा बऱ्याच ताई म्हणतात की ताई एवढं सेवेला सामान लागतं का, एवढी सेवा असते का. तर बघा आपल्या स्वतःला सगळ्या गोष्टी लागतात की नाही, चपाती भाजी वरण भात साडी दागिने. मग देवाच्या सेवेमध्येच आपण कधी पण भेदभाव करतो, देव पण तुमचा भाव नेहमी बघत असतो. तर ह्याच दिवा आहे, ह्याच्यामध्ये बघा मी अत्तर सोडलंय केवड्याचं. ओम श्री विष्णवे नमः. केवडा 2 अत्तर सेवेसाठी लागतात, एक विष्णूंना प्रसन्न करणं, विष्णूंचं प्रिय, आणि एक महालक्ष्मी आईचं प्रिय अत्तर. तर बघा अशा प्रकारे. त्यासोबत बघा मोतीशंख, आता बघा मी वर कमळाचं फूल ठेवलंय, तर मोतीशंख वरती मला ठेवता येत नाहीये. तर बघा हा मोतीशंख तुम्ही कुंचन सेवेच्या डिशमध्ये किंवा पाट असेल तर साईडला सुद्धा ठेवू शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा बघा तुम्हाला केसर टाकायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आणि थोडंसं बघा केसर तुम्हाला ह्या कुंचन सेवेवरती ठेवायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याच्यात बघा गुलाब केवडा कोणतंही अत्तर असेल ते अत्तर तुम्हाला ह्याला लावायचं आहे, फुलाला लावायचं आहे बरं का. आणि मग असं कुंचनला थोडंसं लावा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आई लक्ष्मी प्रसन्न हो, सर्वांवर कृपा कर. आणि हे फूल आहे ती माता लक्ष्मीच्या जवळ ठेवा. महालक्ष्मी आई तुला सेवा आवडली का, सेवा करून कसं वाटलं हे तुम्ही पण सांगा, तुम्ही सुद्धा सेवाशी छान करा. आता बघा आपण नैवेद्याची सेवा. तर बघा असा हा नैवेद्य बाउल सिल्वर जर्मनचा आपल्याकडे मिळतो. तर ह्याच्यामध्ये नैवेद्य दाखवते मी. तर आजचा नैवेद्य आहे कलिंगड. आई महालक्ष्मी देवी नैवेद्य ग्रहण कर, अशीच येत राहा, माझ्या परिवारावरती कृपा राहू दे, माझ्या परिवाराचं कल्याण होऊ दे आणि सर्वांचं रक्षण कर, संरक्षण कर. तुझ्या कृपेचा कृपा आशीर्वाद सर्वांना मिळू दे गाई. किती छान सेवा झाली. आई सेवा स्वीकार कर. तुला वाटतं की नाही शीतलनी शॉपवर पण माझी पूजा करावी, माझ्यासोबत राहावं, घरी आलं तरी तू वाट बघत असते की शीतल कधी येते, माझ्याशी कधी बोलते. कारण माझ्या आईला खूप काही नको असते, फक्त तिच्याशी संवाद साधणं, तिच्याशी बोलणं हे तिला खूप आवडतं. आणि माझी आई बघा आई आहे, सर्वांवरती कृपा करते, सर्वांवरती दया करते, सर्वांना भरभरून प्रेम भरभरून आशीर्वाद देते. अशी माझी कोल्हापूर महालक्ष्मी आई आहे. कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो.
ज्या ज्या ताईंना मी सेवा देते आई, प्रत्येक ताईंना, प्रत्येकाला तू यश देते, प्रत्येकावर तू कृपा करते आणि तुझी सेवा खूप ताईंकडून घडवून घेतेस आई. आणि तुझी 1,00,000 सेवा पूर्ण व्हायला 2,000 भक्त सेवेकरी बाकी आहेत. ते लवकर पूर्ण होतील आई. तू कृपा आशीर्वाद दे सर्वांवरती, तुझी कृपा अशी सदैव राहू दे. आणि माझी कोल्हापूर महालक्ष्मी आई साक्षात आई आहे. तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवत नाही, तिची फक्त मनोभावे सेवा करा. आता ही सेवा पूर्ण झाली. आता सेवा पूर्ण झाल्यावर मी काय करते तर बघा, मी आपल्याकडली ही केसर हिना अगरबत्ती आज लावली बरं का. कारण रोज गुलाब लावते, आपल्या अगरबत्त्यामध्ये केमिकल अजिबात नाही आहे बरं का. केसर हिना लावली आज, कारण हिनाचा सुगंध स्वामींना पण आवडतो म्हणून आज म्हटलं वेगळी अगरबत्ती लावूया. तसंच बघा, आईच्या सेवेसाठी कस्तुरी अत्तर पण मी घेते बरं का. हे बघा, कस्तुरी अत्तर हे महालक्ष्मीला प्रिय आहे, हे पण आपल्याकडे मिळतं. आता बघा, माझी पूजा सेवा झाली तर आता माझी सेवा झाली तर हे 2 ब्रेसलेट आहेत. हे बघा, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. कारण हे ट्रिपल प्रोटेक्शनचं ब्रेसलेट आहे. आता बघा, आपल्याकडे पैसा आला, जसं की तुम्ही बघताय सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावरती जळणारी भरपूर लोक आहेत किंवा माझं प्रत्येक गोष्ट कॉपी करतात. वाईट विचारांची लोक ह्या समाजामध्ये भरपूर भरलेले आहेत. तर बघा, वाईट लोकांपासून संरक्षण, ब्लॅक मॅजिक, निगेटिव्हिटीपासून संरक्षण हे आपलं ट्रिपल प्रोटेक्शन करतं. तर ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः मी पूजा झाल्यावरती लगेच ॲक्टिवेट करते. तसंच बघा, एक आपल्याकडला आहे हा ग्रीन ॲव्हेंजरी. हा काय करतो, हार्ट चक्रा, रूट चक्रावरती चांगल्या प्रकारे काम करतो बरं का. आपल्याला शांत ठेवतो, आपल्याला प्रसन्न, फ्रेश आणि माइंडनी शांत करण्याचं काम हा आपल्याकडला बघा ग्रीन ॲव्हेंजर करतो. हा सुद्धा माझ्यासोबत कंटिन्यू हातामध्ये असतो. त्यासोबत बघा, सिट्रीन पॅरेट काय काम करतो तर सिट्रीन जो आहे आणि पॅरेट आहे ती लक्ष्मी आकर्षित करतो, आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला ग्रोथ देतो, बिझनेसमध्ये सक्सेस देतो, नवीन ऑपॉर्च्युनिटी, नवीन संधी देण्याचं काम करतो. आपले प्रत्येक कामं यशस्वी होतात. आपला पैसा टिकत नसेल तो सुद्धा टिकवण्याचं काम हा सिट्रीन पॅरेट करतो. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्या मंत्राचं पठण करायचं आणि जो ट्रिपल प्रोटेक्शन आहे तो तुम्हाला बघा राईट हँडमध्ये घालायचा आहे, राईट हँडमध्ये घालायचं आहे आणि लेफ्ट हँडमध्ये ग्रीन ॲव्हेंजरी. आणि हे 2 आता माझ्या कायम का असतात, कारण मी पण कुठेतरी चांगल्या गोष्टी करते, चांगल्या गोष्टी व्हाव्यात म्हणून माझ्यासोबत कंटिन्यू असतो. त्याचबरोबर बघा, तुमच्या आयुष्यामध्ये बघा पैसा येत नसेल तर बघा गुलाबाचंच अत्तर घ्यायचं आहे बरं का. रोज सकाळी ओम शू शुक्राय नमः, ओम शू शुक्राय नमः, ओम शू शुक्राय नमः. आता त्या काल ज्या आल्या होत्या ताई, त्यांनी सुद्धा अत्तराची मोठी बाटली आणली बरं का. मला स्वतःला लावलं, ओटी भरली, माझी लक्ष्मीची ओटी भरली. ओम शू शुक्राय नमः, ओम शू शुक्राय नमः, ओम शू शुक्राय नमः, ओम शू शुक्राय नमः. हा विनस पॉईंट आहे, ह्याला ॲक्टिवेट करा. आर्थिक प्रॉब्लेम असेल तर विनस पॉईंट तुमचा ॲक्टिवेट असणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला रोज 11 वेळा आंघोळ केली की अत्तर लावून ओम शू शुक्राय नमः असं मंत्र म्हणायचं आहे. जर तुमची कोणती कामं होत नसतील तर. आणि अशी बघा, आईची सुंदर आजची सेवा झाली आहे. आणि आजची सेवा करून कसं वाटलं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा अशी सुंदर धनलक्ष्मी कुंचन सेवा घ्या. सिल्वर जर्मनचे निरांजन, 1 तास चालणारा तुपाचा दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर बघा, हा तुपाचा दिवा भरपूर सेवेमध्ये चालतोय, बघू शकताय. हा 50 वातींचा डब्बा आहे. नेहमी मी हाच माझ्या सेवेसाठी घेते बरं का. भरपूर ताई म्हणतात की ताई तुपाचा तुमच्यासारखा डब्बासुद्धा मार्केटमध्ये भरपूर लोकांनी कॉपी केला आहे. पण आपल्याकडे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आहेत. कुणी बॉक्स बनवला, लोगो बनवला तर ते दिवे एवढे चांगले, म्हणजे आपल्याकडे जे दिवे आहेत त्याच्यामध्ये सुगंध आहे बरं का, वास आहे आणि खूप सुंदर त्याचा वाससुद्धा येतो, तुपाचा वास येतो. आपल्या दिव्याचं नाव आहे कोल्हापूर महालक्ष्मी आई, महालक्ष्मी तूप दिवा आहे आपला. अशा प्रकारे बघा, आपली सेवा पूर्ण झाली. तुमच्या सर्वांना आज सेवा शेअर करावी, पण मी ह्याच्यावरती ठेवली, पण तुम्ही ह्याच्याखाली डिश नक्की ठेवा बरं का. कारण कसं आहे, त्याच्यामध्ये सहस्त्र कमळदल काढून त्याच्यावरती एखादी पितळेची डिश ठेवा. कारण त्या डिशमध्ये मी स्वामींच्या जवळ ठेवले श्रीयंत्र एक छोटंसं, एका ताईंचं काल सिद्ध केलेलं आहे. तर तुम्ही डिश नक्की ठेवा. ह्या बांगड्या पण बघा 33 आहेत, 11 आहेत, त्या पण डिशमध्ये त्या ठेवा साईडला. अशा प्रकारे छान कुंचन सेवा तुम्ही सुद्धा करा. गजरासुद्धा घालू शकताय. कमळाचं फूल असेल ठीक नसेल तर गुलाब किंवा तुम्ही गजरा घालू शकता. गुलाबाचं फूलसुद्धा तुम्ही ह्या सेवेमध्ये ठेवू शकता. तर ही आजची सेवा खूप छान झाली. तर बघा, आई महालक्ष्मी आशीर्वाद दे सर्व ताईंना. आता तुझी एवढी छान प्रभावी सेवा केली, ह्या सेवेचा तू आनंद घे, नैवेद्य ग्रहण कर, सर्वांवर तुझी कृपा अशी सदैव राहू दे. ज्या ज्या ताई तुझी सेवा करतील मनोभावे सर्वांना तू प्रसन्न होते आणि सर्वांना काही ना काहीतरी आशीर्वाद देते. तर बघा, माझी कोल्हापूर महालक्ष्मी आई किती गोड दिसते बघा. आईचं रूप खूप माझ्या तेजस्वी आहे बरं का. आणि आई खूप साक्षात परमेश्वरी आहे आणि आई सर्वांचं कल्याण करते.
तर ही सेवा बघून मनाला काय मिळो या न मिळो, काही मिळण्यासाठी सेवा करायची नसते, कारण देवाला सगळं माहिती असतं. देवाने एवढं चांगलं आयुष्य, एवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिल्यात, म्हणून त्या देवाची, भगवंताची तुम्ही सेवा करा. कारण आई बघा तुमची कोणती गोष्ट ठेवत नाही, तुमचं कुठलंच ऋण आईवरती नसतं. आई प्रत्येक क्षणी तुमच्या प्रत्येक गोष्टी बघत असते आणि तुमच्या सगळ्या गोष्टीचं फळ देते. तर बघा आईचं एक कमळाचं मोठं आसन आहे. कोल्हापूर महालक्ष्मी आईची मूर्तीसुद्धा तुम्हाला आपल्याला पूजाविधी करून मिळते. तर हे मोठं कमळाचं आसन आहे आईचं. त्याच्यामध्ये बघा मी काय ठेवले, वाघ कवडी ठेवली आहे बघा, आईची वाघ कवडी आहे. इकडे बघा गोमती चक्र आहे, त्यासोबत बघू शकता हळकुंड आहे, खाली तांदूळ आहेत. अशी माझी आई कमळामध्ये विराजमान आहे. प्रत्येकाला महालक्ष्मी आईची मूर्ती पूजा करून, सध्या आपल्याला बघा राणीहार आहे आईचा, आईचा लक्ष्मीहार आहे, कमळाची माळ आहे, कवड्याची माळ आहे. आईची केस पण तुम्हाला आपल्याकडे मिळतील. फक्त मुकुटा जो आहे तो स्टॉकमध्ये नाही. जेव्हा बघता तेव्हा ऑर्डर करा, कारण हे मुकुट भरपूर मोठ्या प्रमाणात बघा स्टॉक आउट झाले आपल्याकडे. काही दिवसामध्येच परत येतील की नाही काही गोष्टींची गॅरंटी नसते. जेव्हा असते तेव्हा तुम्ही नक्की ऑर्डर करा. तर आईचं छान असं बघा आजची पूजा कशी झाली सर्वांनी कमेंट करा. आणि हिचं तुम्हाला सेवा पूजा हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, स्क्रीनशॉट घ्या. आणि आपला बुकिंग नंबर आहे 8080932488. त्याचबरोबर आपला जो दुसरा नंबर आहे 72188080, हा नंबर आहे 7218888080. हे दोन आपले बुकिंग नंबर आहेत. त्या दोन्ही बुकिंग नंबरला तुम्ही मेसेज करून सुंदर अशी बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईची सिद्ध करून तुम्हाला कुंचन सेवा माझ्याकडून मिळते. आई समोर आहे. ज्यांना ह्या हातून सेवा दिली प्रत्येकाला आईने भरभरून यश दिलं आहे, भरभरून सगळ्या गोष्टी दिल्यात. तसंच आई माझ्या परिवारावरती, ज्याला मी जन्म दिलेला आहे त्याच्यावरती, माझ्या संसारावरती तुझी कृपा अशीच राहू दे आणि तू तुझ्या कृपेचा आशीर्वाद सर्वांना दे आई. कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो. कुंचन सेवा केल्यानंतर बघा तुम्ही महालक्ष्मी आईची ओटीसुद्धा भरू शकता बरं का. तर ओटी का भरायची, कारण बघा आपण आईची ओटी भरायची कारण आईने खूप काही दिलं आहे. आणि ओटी भरलेली काही साडी ओटी आपण स्वतःच घालतो, आई काय घालते का? फक्त आई तुमच्या भक्तिभावाची भोकेलेली आहे. तर बघा बऱ्याच ताई कुंचन सेवेसोबत माझ्याकडं महालक्ष्मीची पैठणी असेल, भरपूर प्रकारच्या साड्या का ठेवल्या, कारण भरपूर ताईंना ओटी आपल्याकडून पाहिजे. जसं बघा कुंचन सेवा मी तुम्हाला सर्वांना देते, तर बऱ्याच ताईंची इच्छा असते की शीतलताई ओटी पण आम्हाला तुमच्याकडूनच हवी. अशा भरपूर ताई आहेत की ज्या ओटीसुद्धा आपल्याकडूनच घेतात. तर बघा आईची जशी मी चांगल्या मनाने प्रार्थना करून तुम्हाला सेवा देते, तशीच आईची ओटीसुद्धा तुम्हाला छान प्रार्थना करून देते की तुमचे बरेचसेच कामं झालेली असतात, काही कामं बाकी असतात. बऱ्याच त्यांची बघा कुंचन सेवा घेतल्या एका रात्री सगळ्या गोष्टी होत नाही. हळूहळू तुमचे प्रत्येक कामं, हळूहळू प्रत्येक गोष्टी होतात. तर तो धनाशा वर्षावकरांचा जो फोटो मिळत आहे हा पण आपल्याकडं उपलब्ध आहे. तुम्ही जो बघताय कवड्याची माळ आईच्या फोटोला घातली आहे. परत बघा पंचधातूचा मी हार घातला आहे जो की कमळाचा आहे, तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही तो सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता. तर आई आता आशीर्वाद दे, तुझी एवढी छान सेवा झाली, नैवेद्य दाखवला, तर सगळ्या भक्तांवर कृपा कर आणि तू तुझा आशीर्वाद दे. नेहमी आई तू गजऱ्याच्या रूपात, फुलाच्या रूपात, कशाच्या ना कशाच्या रूपात तू मला आशीर्वाद देते. तर आज पण आई तुझा असाच आशीर्वाद दे. सर्व ताई ज्या सेवा करतात, तुझी 1,00,000 कुंचन सेवा आई काही दिवसात पूर्ण होईल. तर आई तुझ्या कुंचन सेवेचा आशीर्वाद तू सर्वांना देते की नाही? तसंच आई गजरा दे, फुल दे, काहीतरी दे ज्याची आम्हाला अनुभव प्रचिती येते की तू आमची सेवाही स्वीकारतेस. जसं आम्ही अंतकरणातून मनापासून तुझ्याशी जोडलं जातो, मनापासून बोलतो, तू ऐकते, ह्याची प्रचिती आई नेहमीच तू कोणत्या ना कोणत्या रूपात देतेस. तर बघा माझी आई खूप दयाळू आहे आणि तुम्ही आई समजून सेवा करा. जेव्हा तुम्ही देवीला आई समजताना तेव्हा आई तुमचा मुलासारखा सांभाळ करते, तुमच्यावरती कोणतंही संकट येऊ देत नाही, प्रत्येक संकट स्वतःवरती घेते. असे खूप अनुभव आहेत बरं का माझ्या आईचे. आणि आईनी सेवा खूप चांगली करून घेतली आणि आईची नक्की ओटी भरा. ज्या ज्या ताई 2-2 वर्षापासून कुंचन सेवा करतात त्यांनीसुद्धा एकदा नक्की ओटी घ्या, कारण शीतलताईकडून सेवा घेतली ना मग ओटीसुद्धा तुम्हाला मीच देणार आहे. ज्यांना ज्यांना ओटीसाठी साडी हवी आहे किंवा सगळी ओटी भरून हवी, अगदी गजऱ्यापर्यंत बऱ्याच ताई ओटी घेतात. गजरा, फूल, नारळ, एक केळीचं एखादं फळ असतं ओटीत, बऱ्याच ताई इथंपर्यंत सुद्धा येतात. तर बघा भरपूर जणांचे असे अनुभवसुद्धा खूप चांगले आहेत. बघा एक ताई होत्या बरं का, त्यांच्या मुलाला बघा परवा शॉपला आलत्या, म्हणजे काय म्हणतात त्याला, बोलता पण येत नाही किंवा काही समजत नाही आहे, पण तो इतका ताईंनी आपली सेवा बघून अभिषेक वगैरे केला, घरात पूजा चालू केली, तो इतका ॲक्टिव्ह झाला आहे की बघा ताईंना तिने हट्ट केला की मला शीतलताईंकडून स्वामींची मूर्ती घ्यायची आहे. तर बघा ते आपल्याकडं पुण्याला आले होते, ह्याच्यावरून वसईवरून आले होते बघा. तर खूप चांगलं वाटलं की बघा एवढे छोटे छोटे, म्हणजे ज्यांना काही कळत नाही त्यांनासुद्धा देव कळतोय, म्हणजे विचार करा. मग आपल्याला तर सगळं कळतं, आपल्याला हात आहे, पाय आहे, देवानी आपल्याला एवढं चांगलं शरीर दिले, आरोग्य दिले, मग त्यासाठी त्याची उपासना सेवा करायला नको का? प्रत्येकाने करा. तुमचं आरोग्यसुद्धा ह्या सेवेतनं चांगलं होतं. आता जी कुंचन सेवा केली त्यातला तांदळाचा जो आहे तो भात बनवायचा किंवा तांदळाची खीर करायची आणि
बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जसं की बघा मी ह्याच्यामध्ये भरपूर चांदीची रत्न वगैरे टाकलेत, तर ते चांदीची रत्न आहेत ते पिवळ्या पोटलीमध्ये बांधायचं, गुलाबाचं अत्तर लावायचं आणि ते आपल्या कॅश बॉक्समध्ये आणि कपाटामध्ये ठेवायचं. तर आई तू काय आता गजरा देत नाही, आशीर्वाद देत नाही, तर आता आम्ही जातो. आम्हाला आता आई आज्ञा दे. दिव्यामध्ये केसर नक्की टाका, अत्तर टाका आणि तुम्ही स्वतःही सेवा करा. आणि ज्या ज्या ताई सेवेचा अनुभवसुद्धा ताईनं कमेंटमध्ये शेअर करा. कारण एवढी मी तुम्हाला मनोभावे सेवा देते, तुम्हाला मार्गदर्शन करते, तर तुमचे अनुभव ऐकून मलासुद्धा चांगलं वाटतं की अजून तुम्हाला आशीर्वाद द्यावा, की तुमची अजून भरभराटी व्हावी, तुमची अजून सर्वांची प्रगती व्हावी, तुमच्या अजून चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या. तर ज्या ज्या ताईंनी सेवा केली त्यांनी कमेंटमध्ये अनुभव नक्की सांगा. आई तुला तांदळाची खीर पाहिजे होती का बरं रुसलीस? देऊन टाक फुल गजरा. बघा माझ्या आईला ना तांदळाची खीर आज बनवायची होती, पण मला आज शॉपवरून यायला खूप लेट झाला. आणि आता आईला नैवेद्य पण दाखवेल जो काही घरी बनला आहे भाजी भाकरीचा. आणि आई सेवा स्वीकार कर. सर्व ताईंना तू आशीर्वाद देते की नाही रोज? नेहमी सर्वांवर कृपा करते. मग आज काय झाले बघा, सगळाच गजरा दिला माझ्या आईने, फुलं पण दिली. तर बघा अशी माझी आई दयाळू आहे, खूप प्रेमळ आहे, ती माझ्यावरती खूप प्रेम करते. आणि जेव्हा जेव्हा आई स्वप्नात येते ना, तेव्हा असं वाटतं की ते स्वप्न कधी संपूच नये. कारण आईचं रूप जे आहे ते खूप तेजस्वी आहे. आई खूप छान आहे, पण आई तेवढी रागीट पण आहे माझी. आई आई आहे ना, रागवते आपल्या मुलांवरती, लेकरांवरती, पण कधी एकटं सोडत नाही बरं का. माझ्या आईची ती लांबसडक केसं, माझ्या आईची नाकातली ती नथ, माझ्या आईच्या पायातलं ते मोठं गच्च पैंजण, माझ्या आईच्या पायातले ते जोडवे, त्या मासोळ्या, म्हणजे आई किती अलंकार घालते, आई किती साजशृंगार करते. आणि एवढं सगळं आई साजशृंगार करून आपल्या सगळ्या जेवढे पृथ्वीवरती आईला हाक मारणारे जे त्यांचे भक्त आहेत त्या सर्वांपर्यंत आई पोचते. म्हणजे माझी आई किती तेजस्वी आहे. आईचं मुकुट, आई किती सुंदर दिसते, आईचं रूप खरंच खूप सुंदर आहे. ज्याला कुणाला आई दृष्टांत देईल त्याला आईचं वेड लागल्याशिवाय राहत नाही, ही माझी अनुभव प्रचिती आहे. कारण आई खूप सुंदर आहे. आई बघा 1 वर्षापूर्वी लवकर उठायची पहाटे, आई साडी घालायची, मला साडी द्यायची, आई गजरा घालायची, मला गजरा घालायची, आई नथ घालायची, मला नथ द्यायची. म्हणजे आईचं स्वप्नात एवढा चांगला संवाद व्हायचा की मग आईने सांगितलं की आई तू साडी घाल, तू नथ घाल, तू गजरा घाल. ज्या घरामध्ये बघा, ज्या घरची लक्ष्मी साज शृंगार करते, ज्या घरची लक्ष्मी चांगले कसं असतं माहिती का, साडी कशी असो पण ती स्वच्छ, म्हणजे बाईचं सौंदर्य हे तिच्या अलंकारात, तिच्या साडी, तिच्या रूपात दिसतं. तसं आईचं रूप खूप चांगलं आहे. तेव्हापासून मला साडीची, गजऱ्याची, नथीची, दागिन्याची आवड निर्माण झाली. आज सगळे आईच्या कृपेने दागिने माझ्याकडे आहेत, कारण आईने ते दिलेत. आणि आईच्या कृपेने कशाचीच माझ्या आयुष्यात आज कमी नाही आहे. खूप काही आईने माझ्या दिले. आणि बघा आईच्या रूपाची छवी प्रत्येकात असावी. जो माणूस जशी सेवा करेल तो तसा दिसू लागतो. तसं बघा माझी महालक्ष्मी आई प्रत्येकाला प्रसन्न होते, प्रत्येकाला काही ना काहीतरी देते. आणि माझ्या आईची आजची खूप छान सेवा झाली. आणि आईचा बघा दिवा शांत झाला जेव्हा आईने गजरा दिला, तोपर्यंत आईचा दिवा शांत नाही झाला. म्हणजे बघा माझी आई किती छान आहे. आता आईने सुद्धा आपल्याला सर्वांना आज्ञा दिली की तुम्ही जा बाळांनो, जेवण करा, तुम्ही सर्वांनी छान राहा. प्रत्येकाला आई प्रसन्न होते, प्रत्येकावरती कृपा करते. आणि अशी बघा माझ्या आईची सुंदर सेवा झाली. आणि ज्या ताईने जोडवे आणले ताई, त्यांनासुद्धा तू भरभरून आशीर्वाद दे, सगळ्या त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर आणि त्यांच्यावरती तुझी कृपा अशीच राहू दे. तर बघा तुम्ही जेव्हा स्वामीमूर्ती आठला अनुभव सांगायला येता, बऱ्याच ताई अनुभव सांगायला येणार आहेत, तर प्रत्येकाने अनुभव सांगा. कारण तुमचा अनुभव वाटल्याने कुठली गोष्ट सुख वाटल्याने वाढतं, दुःख वाटल्याने दुःखच होतं. त्यामुळे अनुभव सांगायला पण या. फक्त येताना एक कमळाचं फूल, नाही भेटलं तर गुलाबाचं फूल आणि 2 गजरे आणा, एक आईला आणि एक मला, बस एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. बाकी तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट, तुमचा प्रतिसाद माझ्यासोबत आहेत. तर आजची पूजा कशी वाटली आणि ज्या ज्या ताईंना छान छान अनुभव आलेत त्यांनी कमेंट करायला विसरू नका. आणि हे मोठं सहस्त्र कमळदर आहे बघा काय ताई, तुम्ही छोटं घेता सेटमध्ये, पण मला छोटं नाही आवडत, मला मोठं सहस्त्र कमळदर आवडतं. कारण ह्या सहस्त्र कमळदामध्ये महालक्ष्मी आणि विष्णूंचा वास आहे, म्हणून हे मला मोठंच आवडतं. कारण बघा बऱ्याच ताई सेटमध्ये छोटं घेतात, पण तुम्हाला मोठं हवं असेल तर तुम्हाला मोठं सहस्त्र कमळदर सुद्धा मिळेल. तर आजची कुंचन सेवा कशी वाटली कमेंट प्रत्येक ताईंनी नक्की करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आईची स्तुती करताना शब्द कमी पडतात. आईबद्दल बोलावं तर काय, बघा नुसतंच हातपाय धुतले, फ्रेश झाले आणि आईची छान सेवा केली आणि खूप मनाला चांगलं वाटतं की साक्षात देव आपल्यासोबत आहे आणि देव आपल्याकडं सेवा करून घेतोय. तसं बघा श्रीविद्येची सुद्धा मी त्रिपुरा सुंदरी मातेची सुद्धा सेवा चालू केली आहे आणि खूप छान वाटतं आईच्या सेवेत. तुम्ही पण छान सेवा करा. फक्त एकच आहे की कर्म चांगलं करा, जेवढं होईल तेवढं दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या कर्माची फळं नेहमीच आई माझी सर्वांना देते. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभरात्री.